अध्यक्ष महोदय, जालना जिल्ह्यामध्ये मजुरांचे आणि मटेरियलचे मिळून 106 कोटी 72 लक्ष रुपये थकीत आहेत। सरपंच संघटनेनी, जिल्हाधिकारी आहेत, SDM आहेत, वारंवार मजुरीचे पैसे मागितलेले आहेत, कामाचे पैसे मागितलेले आहेत, मात्र त्यांना मजुरीचे पैसे मिळत नाही आहेत। अध्यक्ष महोदय, 17 जानेवारीला जिल्हाधिकारी आणि माझ्याकडं शेतकऱ्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। शेतकऱ्यांचे जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, उदाहरणार्थ शेततळे आहेत, सिंचन विहिरी आहेत, गोठे आहेत, याचे पैसे मिळत नाही आहेत। अध्यक्ष महोदय, प्रस्ताव जे जिल्हाधिकारी पाठवतात आणि जिल्हाधिकारी निधीची मागणी करतात, त्यामध्ये पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून जी शिफारस गेली होती ती कचराकुंडीत टाकली आणि आयुक्तांनी त्यांची मनमानी केलेली आहे आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे किंवा जे येऊन भेटलेले आहेत अशाच लोकांची पैसे पाठवले आहेत। मग जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशी कशासाठी? अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्याच्या शिफारशीनंच तो पैसा दिला पाहिजे। 106 कोटी रुपये जालना जिल्ह्यातले थकीत आहेत। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 50 कोटी रुपये थकीत आहेत। हे पैसे किती दिवसात मिळतील? माननीय मंत्री महोदयांनी पॉइंटेड उत्तर द्यावं। पैसे असे कोणाला एकाला दिलेत एकाला नाही असं होत नाही आहे। आमदार महोदय, जे जशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून येते तसे आमचे कमिशनरांनी ते पैसे देत आहेत, अशी एकही तक्रार आलेली नाही। आणि मग जर तसा असेल तर त्याची चौकशी करू, आम्ही त्याच्यावर योग्य उपाय काढू, परंतु कोणालाही डावलता येणार नाही। कारण ज्यांनी कामं केलेली आहेत, ज्यांची मजुरी आहे, ज्यांनी कुशल काम झालेलं आहे, त्यांचे सगळ्यांचे पैसे नियमाप्रमाणे दिले जातील। कोणावरती पण अन्याय केला जाणार नाही आहे। प्रशांत अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मंत्री महोदय, रोजगार हमी योजना ही हमीचा अर्थ असा आहे आज लोकांना कामं नाही, गोरगरीब 150-200 रुपयाच्या मजुरीवर